काम करण्याचे नियम हे ईट दॅट फ्रॉग या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेलं हे पुस्तक प्रतिमा भांड यांनी अनुवादित केलं आहे. साकेत प्रकाशनने प्रकाशित केलेलं हे पुस्तक मी सायली दरकराठी वाचत आहे. स्वतःवर दबाव टाका. यशाची पहिली अट आहे न थकता आपल्या शारीरिक आणि मानसिक ऊर्जेला कोणत्या तरी एका समस्येवर केंद्रित करण्याची योग्यता. थॉमस एडिसन. हे जग अशा लोकांनी भरलेले आहे जे या गोष्टीची वाट बघत असतात की कोणीतरी यावे आणि त्यांना अशी व्यक्ती बनण्यासाठी प्रेरित करावे जसे ते बनू इच्छितात. समस्या ही आहे की कोणीही त्यांच्या मदतीस येत नाही. हे लोक त्या रस्त्यावर बसची वाट बघत असतात जिथून कधीच कोणतीच बस जात नाही. जर त्यांनी आपल्या आयुष्याची जबाबदारी घेतली नाही आणि स्वतःवर दबाव टाकला नाही तर ते नेहमी वाटच बघत राहतील. आणि जास्तीत जास्त लोक हेच करतात. जवळपास फक्त 2% लोकच कुणाच्या देखरेखीशिवाय झोपून देऊन काम करू शकतात. या लोकांना आपण लीडर्स म्हणतो. तुम्हाला देखील अशीच व्यक्ती बनायचे आहे आणि तुम्ही तसे ठरवलं तर तसे बनूही शकता. पण मनाशी पक्की गाठ बांधली तरच. तुमच्या क्षमतांचा पूर्ण वापर करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर दबाव टाकण्याची सवय लावून घ्यायला हवी. दुसरे कोणी येऊन तुमच्यावर दबाव टाकण्याची वाट पाहू नका. तुम्ही स्वतःचे बेडूक स्वतःच निवडले पाहिजेत आणि मग तुम्ही त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यांना गिळलेही पाहिजे. आपल्या क्षेत्रात नेतृत्व करा. स्वतःला इतरांसाठी अनुकरणीय रूपात आदर्श म्हणून बघा. सतत उच्च प्रवृत्तीची ध्येय बाळगा. तुमच्या काम आणि वागणुकीसंबंधी इतरांच्या अपेक्षांपेक्षा उच्च दर्जाचे परिणाम देण्याचे ध्येय तुम्ही बाळगायला हवे. थोडे लवकर काम सुरू करणे, थोडा जास्त वेळ काम करणे आणि थोडी जास्त मेहनत करणे या गोष्टी तुमच्यासाठी खेळासारख्या बनण्यासाठी काम करण्याच्या पद्धती शोधत राहा. तुम्हाला जेवढा पगार मिळत आहे त्यापेक्षा जास्त काम करण्याची पद्धती शोधत राहा. तुमचा आत्मगौरव हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा मूळ गाभा असतो. तुमच्या नजरेतील तुमची प्रतिष्ठा. मनोवैज्ञानिक नॅथेनियल ब्रँडेनने आत्मगौरवची व्याख्या अशी सांगितली: जे तुम्ही करता किंवा करू शकत नाही त्यातून तुम्ही तुमची आत्मप्रतिष्ठा बनवता किंवा बिघडवता. चांगली बातमी ही आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचे सर्वश्रेष्ठ योगदान देण्यासाठी स्वतःवर दबाव आणता तेव्हा तुम्हाला स्वतःविषयी चांगले वाटू लागते. जेव्हा तुम्ही त्या बिंदूच्याही पुढे जाता जिथे सामान्य व्यक्ती सर्वसाधारणपणे हार पत्करतो तेव्हा तुम्ही तुमचा आत्मगौरव वाढवता. काल्पनिक कालमर्यादा आखा. आळस सोडण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे अशा प्रकारे काम करणे जणू काही तुम्हाला एकाच दिवसात तुमची सर्व महत्त्वाची कामं संपवायची आहेत. दररोज अशी कल्पना करा की तुम्हाला नुकताच एक आपत्कालीन संदेश मिळाला आहे आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी एका महिन्यासाठी शहर सोडून जायचे आहे. जर तुम्हाला एका महिन्यासाठी शहर सोडून जायचे आहे तर तुम्ही कोणती महत्त्वाची कामं पूर्ण झाल्यानंतरच शांतीने जाऊ शकाल? तुमचे उत्तर काहीही असो, ताबडतोब ते सर्व काम पूर्ण करण्याच्या मागे लागा. स्वतःवर दबाव टाकण्याची अजून एक पद्धत म्हणजे अशी कल्पना करणे की तुम्ही आत्ताच एका सुंदर पर्यटन स्थळावर एका आठवड्यासाठी फुकट सुट्ट्या घालवण्याचा पुरस्कार जिंकला आहे. समस्या फक्त ही आहे की तुम्हाला सुट्टीवर दुसऱ्या दिवशी सकाळीच निघावे लागते, नाहीतर ती संधी इतरांना दिली जाईल. अशा वेळी सुट्टीवर जाण्याआधी तुम्ही कोणते काम पूर्ण करण्याचा पर्याय निवडाल? उत्तर काहीही असो, ताबडतोब कामाला लागा. उच्च दर्जाचे योगदान देण्यासाठी यशस्वी लोक स्वतःवर कायम दबाव टाकत असतात. याउलट अयशस्वी लोकांना दुसऱ्यांच्या देखरेखीची किंवा सूचनांची गरज भासते आणि इतरांनी त्यांच्यावर दबाव टाकण्याची सुद्धा गरज भासते. स्वतःवर दबाव टाकून तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त आणि उत्तम काम करू शकता. तुम्ही उत्कृष्ट योगदान देणारी, उच्च सिद्धी मिळवणारी व्यक्ती बनाल. तुम्हाला स्वतःविषयी खूप छान वाटू लागेल आणि हळूहळू वेगाने काम पूर्ण करण्याची सवय तुम्ही लावून घ्याल, जी आयुष्यभर तुम्हाला उपयोगी पडेल. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या.
प्रत्येक काम आणि कृतीची कालमर्यादा व उपकालमर्यादा ठरवून घ्या. स्वतःवर दबाव टाकण्यासाठी दबाव पद्धती विकसित करा. उच्च प्रतीची ध्येय बाळगा आणि एकदा तुम्ही स्वतःसाठी कालमर्यादा ठरवली तर त्यावर ठाम राहा आणि त्याआधीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कोणतेही महत्त्वाचे काम किंवा प्रकल्प सुरू करण्याआधी त्यातील प्रत्येक पायरी लिहून घ्या. प्रत्येक पायरी पार करायला तुम्हाला किती मिनिटं किंवा तास लागतील हे ठरवून घ्या. मग घड्याळाशी शर्यत लावा. स्वतः बनवलेल्या कालमर्यादा हा एक खेळ बनवा आणि त्या खेळात जिंकण्याची मनाशी खूणगाठ बांधा.